तुमचा मुलगा फोन खूप जवळ धरतो का? टीव्हीच्या जवळ बसला आहे का? काळ्या फळ्यावर पाहण्यासाठी डोळे चुकवत आहात का? हे माझ्या दृष्टीच्या कमीपणाचे किंवा छोट्या दृष्टीचे प्रारंभिक संकेत असू शकतात. जगभरातील मुलांमध्ये वेगाने वाढणारी एक स्थिती मायोपिया म्हणजे दूरच्या वस्तू धूसर दिसतात तर जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. जेव्हा डोळा सामान्यपेक्षा लांब वाढतो तेव्हा हे होते. रेटिनाच्या थेट वर न जाता रेटिनाच्या समोर प्रकाश केंद्रित होण्यास कारणीभूत. तज्ज्ञांचा विश्वास आहे की अनेक जीवनशैलीतील बदल मायोपियाच्या वाढीस कारणीभूत ठरत आहेत. मुले स्मार्टफोन्स, टॅबलेट्स, संगणक आणि अंतर्गत क्रियाकलापांमध्ये अधिक वेळ घालवत आहेत. नैसर्गिक प्रकाशात बाहेर कमी वेळ घालवताना या सामान्य इशाऱ्यांची काळजी घ्या. तुमचा मुलगा वारंवार डोळे चुकवू शकतो, टेलिव्हिजनच्या अगदी जवळ बसू शकतो किंवा पुस्तकं खूप जवळ धरू शकतो. डोकेदुखीची तक्रार करणे, वारंवार डोळे चोळणे किंवा वर्गाच्या फलकावर पाहण्यात अडचण येणे. अभ्यास सूचित करतात की प्रत्येक दिवशी किमान 2 तास बाहेर घालणे मायोपिया विकसित होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. नैसर्गिक प्रकाश आरोग्यदायी डोळ्यांच्या विकासाला समर्थन देतो आणि मुलांना दूरच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहित करते. जरी मायोपिया नेहमीच रोखता येत नाही तरी त्याचा प्रगती अनेकदा मंदावता येतो. नियमित डोळ्यांची तपासणी, योग्य चष्मे, विशेषतः डिझाईन केलेले संपर्क लेन्स आणि कमी डोसचे ॲट्रोपिन डोळ्यांचे थेंब मदत करू शकतात. आयुर्विज्ञान तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली निवडक मुलांमध्ये मायोपिया अधिक सामान्य होत आहे, परंतु लवकर ओळख आणि आरोग्यदायी सवयी आपल्या मुलाच्या दृष्टीचे संरक्षण करू शकतात. जर तुम्हाला कोणतेही इशारा चिन्ह दिसत असतील तर एक व्यापक डोळ्यांची तपासणी शेड्यूल करा. या व्हिडिओला इतर पालकांसोबत शेअर करा आणि विश्वसनीय डोळ्यांच्या आरोग्याच्या माहितीकरिता सदस्यता घ्या.